चीनमध्ये अंत्यसंस्कारानंतर राख समुद्रात टाकण्याचा ट्रेंड। पारंपरिक कबर बांधण्यास नागरिकांचा नकार। जमीन वाचवण्यासाठी चीनी नागरिकांचा पुढाकार। मृत्यूनंतर मृतदेहावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात। मात्र चीनमध्ये लोक महागड्या कबरीच्या परंपरेपासून दूर जात आहेत। चीनचे दिवंगत माजी राष्ट्रपती जियांग झेमिन यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांना समाधीस्थळ मिळणार नाही। ते आधुनिक विचारसरणीचे व्यक्ती होते, म्हणून 2022 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। नंतर राख शांघायच्या समुद्रात विसर्जित करण्यात आली। जमिनीची किंवा स्मशानभूमीची गरज भासली नाही। जियांग यांच्या कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयाचं अनुकरण संपूर्ण शांघायमध्ये इतरांनी केलं, कारण दफन करण्यासाठी जमीनच शिल्लक नाही। शांघाय प्रशासनाने जे लोक आपल्या नातेवाईकांची कबर न बांधता राख समुद्रात किंवा झाडांखाली सोडतील त्यांना 37,000 युआन देण्याची घोषणा केली। त्यामुळे समुद्रात मृतदेहाची राख पाण्यात सोडण्याचं प्रमाण वाढलंय। 2021 पूर्वी चीनी कुटुंबाकडून मृतांच्या कबरींवर खूप पैसे खर्च केले जात होते। मात्र जियांग यांच्या अंत्यसंस्कारामुळे चीनी दृष्टिकोन बदलू लागलाय। लोक मोठ्या कबरींना मागासलेली परंपरा आणि चांगल्या जमिनीचा अपव्यय मानू लागले। शहरांमध्ये दफनभूमीसाठी जागाच शिल्लक नाहीये। सत्ताधारी पक्षाने अधिकृत स्मशानभूमी बाहेर कबरी बांधण्यास बंदी घातली। चीन वेगाने वृद्धत्वाकडे झुकू लागलाय, त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढतंय। परिणामी महागड्या कबरीची देखभाल करणं कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या कठीण होत आहे। चीनी प्रशासन या व्यक्तींना आर्थिक प्रोत्साहन आणि इतर पर्याय देत आहे। त्यामुळे येत्या काही वर्षात चीनमध्ये स्मशानभूमीत मृतदेहांची कबर बांधण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात घटलेलं असेल हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।